पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेला मी खेड लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुक होते आणि मनामध्ये असं येत होतं की या संपूर्ण राजकारणाच्या धकाधकीमध्ये आपण परत निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आपण राजकारण सोडून द्यावं आणि फक्त समाजकारण करावं. पण हे मुंबईतल्या आमच्या काही स्नेहांना कळलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला असं वाटतंय राजकारण सोडून द्यावं, कारण इथल्या स्थानिक काँग्रेसच्या तेव्हा राष्ट्रवादी तर नव्हती, पण काँग्रेसच्या राजकारणाला मी फार कंटाळून गेले होते की एकूण त्यांचं सगळं वर्तन आणि ज्या प्रकारचं सगळं केंद्रीय लोकशाही त्यांची काम करते त्याच्याबद्दल माझ्या मनात खूप स्वतःची रिझर्वेशन्स होती. आणि म्हणून आपण राजकारण सोडून द्यायचा असा विचार करत असतानाच आमच्या मुंबईतले एक परिचित यांनी सांगितलं की तुम्ही शिवसेनेला का विचार करत नाही शिवसेनेचा, कारण शिवसेनेमध्ये तुमच्याबद्दल मत चांगलं आहे, तुम्ही एकदा उद्धव साहेबांना भेटून बघा, मोठ्या साहेबांची भेट मिळाली तर तसं करा. तर मग मी समजून घ्यायला गेले आणि माझे बरेच मनात शंका होते, प्रश्न होते, त्याच्यावरती उत्तरं दिली. 2-2, 2.5-3 तास चर्चा झाली. मग मोठ्या साहेबांशी भेट माननीय उद्धव साहेबांनी माझी करून दिली. आणि त्यावेळेला पहिल्या भेटीच्या वेळेला असं इथपर्यंत बोलणं झालं होतं की मी प्रत्यक्ष शिवसेनेचं काम करायचं. पण मी त्यावेळेला 2 पत्र बरोबर ठेवली होती. एक पत्र होतं की मी तुम्हाला सामाजिक पाठिंबा देते आणि दुसरं होतं की मी पत्र तुम्हाला सहभागी होते आणि काम करते. तर मी त्यांना म्हटलं की मला असं वाटतं की मी आता निवडणूकच आहे तर मी पाठिंबा देते बाहेरून. तसं माझं नाव म्हणजे कसं रजिस्टर लोक पत्र पाठवतात तसं यादीवरचं तुला आहे असं वाटलं का? मी त्याचा अर्थ समजून घेतला. मग म्हटलं की नाही, मग मी ठीक आहे पक्षाचंच काम करते. मग ते मला म्हणाले की तुला कधी पश्चाताप होणार नाही असं तुला आम्ही काम देऊ, आणि तो शब्द पाळला. मला कधी कामाचा पश्चाताप झाला नाही की आपण इथे का काम करतो आहे असं. आणि बाळासाहेबांनी खूप एका म्हटलं तर विनोदी पण अतिशय कडक शिस्तीचा त्यांचा सगळा स्वभाव होता. त्यामुळे ती पहिली भेट कायम स्मरणात राहिली. आमचे मित्र कुमार केतकरांना मी तिथूनच फोन केला. आणखीन त्यांना म्हटलं की मातोश्रीवरून बोलते आणि मी शिवसेना जॉईन केली. तर ते मला तिथून म्हणाले तू आधी बाहेर पड आणि बोल तिकडून, तू कसं काय असं बोलतेस जॉईन केलं वगैरे. कारण इतका महाराष्ट्राला धक्का बसला की नीलम गोरे शिवसेना म्हणजे त्यांच्या पचनीच पडलं नाही. की आजही अनेक लोक विचारतात तुम्ही शिवसेनेत गेला कसा. पण मला कुठलाच दबाव नव्हता. मी हिंदुत्व, मराठी माणूस, महिला धोरणासाठी आपल्याला काम करता येईल आणि राष्ट्रीय स्तरावरती जे द्विध्रुवीकरण झालेलं होतं, मग ते रामजन्मभूमीचा विषय असेल, समान नागरी कायद्याचा असेल, त्यावरती अत्यंत आक्रमक आणि महत्त्वाची भूमिका घेणारी, कलाटणी देणारी भूमिका घेणारी शिवसेना, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारलं. आणि साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे मला प्रत्येक वेळेला सांभाळून घेतलं आणि पक्षाने खूप वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या, काम करता आलं. तर पक्षामध्ये आमच्या संपर्क प्रमुख महिलांसाठी असतात, पण संपूर्ण पक्षाच्यासाठी संपर्क प्रमुख एखाद्या महिलेला नेमणं हे माझं अपवादात्मक उदाहरण म्हटलं पाहिजे. तसं पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मी होते, नंतर आता विधान परिषदेचे उपसभापती झाले. त्यामुळे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने बऱ्याच काही गोष्टी मला काम करता आलं. अशी पद्धत आहे शिवसेनेमध्ये की प्रत्येक अधिवेशनाच्या नंतर आणि आधी बैठक होते आमदारांची, आणि बैठक झाल्यानंतर तिथे आढावा घेतला जातो की बाबा कोण कसं काम केलं. तर एकदा असं झालं की एकदा म्हणजे सभागृहामध्ये बराचसा वादंग झाला. आम्ही विरोधी पक्षातच होतो त्यावेळेला. आमचे मला आठवते त्याप्रमाणे 44 आमदार होते. तर प्रत्येक आमदाराला बोलून साहेब विचारत होते की तू काय बोललास, तू काय बोललास, तू काय बोललास. तर बरेचसे आमदार तर घाबरूनच गेले होते, कोणी काही बोलतच नव्हतं. काहींनी सांगितलं की मी हा प्रश्न लावला मतदारसंघातला, तो प्रश्न लावला, आणि साहेबांनी मला काहीच विचारलं नाही. मग मी जरा हे झाले, डिस्प्यूट झाले की म्हटलं साहेबांनी आपल्याला एकही प्रश्न नाही विचारला. मग संपल्यावर मी त्यांना विचारलं, मीटिंग संपल्यावर घाबरत, की साहेब ते मला काहीच विचारलं नाही. तेव्हा ते म्हणाले तुझं बरं चाललं आहे. त्याच्यामुळे माझ्या कामावरती त्यांनी कुठल्याही नाराजी किंवा असं व्यक्त न करता जे काही सांगितलं की तुझं बरं चाललं आहे, ते मला खूप मोठी गोष्ट वाटते. आणि एकदा असं चर्चा चालली होती त्यावेळेला मला तर ते वाक्य ते म्हणाले दिवाकर रावते आणि तू दोघांनी मिळून विधान परिषद तोलून धरली आहे. त्यामुळे हा मला सगळ्यात मोठा कॉम्प्लिमेंट वाटतो की एखाद्या सभागृहातलं आपलं काम इतकं दखलपात्र व्हावं, आणि ते सुद्धा शिवसेना प्रमुखांच्या दृष्टीतून. त्याबद्दल मी खरोखर आई जगदंबेचे आभार मानते.